अगदी मार्केटसारखी पण मार्केटपेक्षा कमी दरात आपण घरच्या घरी फ्रेश क्रीमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम बनवून घेऊ शकतो. त्यासाठी फक्त थोडीशी मेहनत करावी लागते एवढंच. परंतु घरात आपल्या लहान मुलांना आणि आपल्या सगळ्याच घरातल्या किंवा कुटुंबातल्या सगळ्याच सदस्यांना अशा प्रकारची आईस्क्रीम जर तुम्ही बनवून दिली तर सगळे तुमच्यावर खुश होतील. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण एक दुसरी आईस्क्रीमचा प्रकार पाहणार आहोत, चिकूची आईस्क्रीम. चला तर ही चिकूची आईस्क्रीम बनवायची कशी ती पाहून घेऊया. फ्रेश क्रीम आईस्क्रीम बनवून घेण्यासाठी मी इथे फुल फॅट दूध घेतलेलं आहे 1 कप. तर 1 कप फुल फॅट म्हशीचं दूध घ्यायचं आहे. जाड तळाच्या एका भांड्यामध्ये मी ते दूध घेतलेलं आहे. त्यात मी पाव कप दूध पावडर घालून घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉर घेतलेलं आहे. आता कॉर्नफ्लॉर घेताना तुम्ही नेहमी पॅकेटवालं कॉर्नफ्लॉर घ्यायचं. सुट्टं कॉर्नफ्लॉर मिळतं ते तुम्ही अजिबात घेऊ नका. आता सर्वप्रथम मी ते मिश्रण आधी मिक्स केलं आणि नंतर मी गॅसवर ठेवलेलं आहे. तुम्ही जर आधीच गॅसवर ठेवलं तर त्यात गुठळ्या बनतील, म्हणून ते थंड असतानाच मिक्स करून घ्यायचं आणि मग हे गॅसवर ठेवायचं. आता मगाशी मी तुम्हाला पावडर शुगर म्हणजे साखर होती, त्या साखरेचं मी मिक्सरमधून पावडर करून घेतलेलं आहे. ते मी मगाशी नाही टाकलं तर आत्ता मी टाकलेलं आहे. तर मी ते व्यवस्थित मिक्स करून आणि हे खूप जाड होईपर्यंत आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण अतिशय जाड झालेलं आहे. आता या स्टेजला मी गॅस फ्लेम बंद करून घेत आहे. आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे, पण तसंच ठेवून न देता आपल्याला मध्ये मध्ये ते स्टरसुद्धा करायचं आहे ना, तर वर अशी साय जमेल, तर साय आपल्याला जमवून द्यायची नाही. आता मी चिकू घेतलेले आहेत जवळजवळ 5. ती आता मी साफ करून घेत आहे आणि त्या चिकूचे बारीक बारीक तुकडे करून घेत आहे. त्यातल्या मधल्या बिया काढायच्या आणि ते बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत, कारण हे चिरलेले चिकूंचं आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी ही अशी सगळीच चिकू कापून घेत आहे. अशा पद्धतीने मी सगळी चिकू कापलेली आहेत. आता भांड्यात आपण पेस्ट बनवून घेऊया. तुम्ही कुठल्याही प्रकारची सीझनल फ्रूट येतात, ती फ्रूट्स वापरून तुम्ही ही आईस्क्रीम बनवून घेऊ शकता. मीही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची आईस्क्रीमचे रेसिपीज दाखवणार आहे किंवा तुम्हाला देणार आहे. तुम्ही घरच्या घरी आईस्क्रीम बनवून घेऊ शकता. आता ही पेस्ट एका बाउलमध्ये मी भरून घेत आहे. केवढी बनते आहे ती पाहूया. जवळजवळ 1 कप एवढी ही पेस्ट बनलेली आहे. मात्र पेस्ट बनवण्यासाठी मी 1 टेबलस्पून इतकं दूध यात घालून घेतलं आहे. आता ही बाजूला ठेवायची आणि एका मी स्टीलचं भांडं घेतलेलं आहे, तुम्ही काचेचं घेऊ शकता. स्टीलच्या बाउलमध्ये मी 1.25 कप व्हिपिंग क्रीम घेतलेलं आहे. तुम्हाला केकच्या दुकानात केक बनवण्याचं सामान ज्या दुकानात मिळतं त्याच दुकानात तुम्हाला हे व्हिपिंग क्रीम मिळेल. साधारण 150 किंवा 140 रुपयाला काहीतरी ते 1 लिटरचं पॅक असतं. तर त्याच्यातून भरपूर अशी आईस्क्रीम तुम्ही बनवून घेऊ शकता वेगवेगळ्या प्रकारची. तर विपरच्या साहाय्याने किंवा व्हिपिंग मशीनच्या साहाय्याने बीटरच्या साहाय्याने मी हे क्रीम व्हिप करून घेतलेलं आहे. त्यात मी आता हे कंडेन्स्ड मिल्क घालून घेतलेलं आहे. कंडेन्स्ड मिल्क तुम्ही मार्केटचंही वापरून घेऊ शकता. मी हे कंडेन्स्ड मिल्क स्वतः घरी बनवलेलं आहे. याचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे, ती तुम्ही फॉलो करू शकता. त्यानंतर मगाशी बनवून ठेवलेलं मिश्रण
दूध पावडर आणि दुधाचं मिश्रणसुद्धा मी घालून घेतलेलं आहे आणि तेही मी यात मिक्स करून घेतलेलं आहे. आता हा जो ही जी चिकूची पेस्ट आहे ती आता ह्या स्टेजला आपल्याला घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा छान एकजीव होईपर्यंत व्हिपिंग मशीनच्या साहाय्यानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. एकदम एकजीव करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही विस्करच्या साहाय्याने सुद्धा हे क्रीम विस्क करू शकता किंवा बीट करू शकता. मात्र वेळ थोडासा जास्त लागेल आणि तुमचा हात थोडा दुखून येईल. म्हणून इलेक्ट्रिक बीटर असेल तर आपलं काम एकदम सोपं होऊन जातं. तर चिकू पेस्ट मी मिक्स केलेली आहे. आता ही आईस्क्रीम जवळजवळ बनलेली आहे, झालेली आहे. आता फक्त आपल्याला ही सेट करण्यासाठी ठेवायची आहे. पण त्याआधी मी चिकूचे छोटे छोटे तुकडे यात मिक्स करून घेत आहे. म्हणजे ही आईस्क्रीम खाताना आपल्याला चिकूचे थोडे थोडे पार्टिकल्स किंवा चिकूचे छोटे छोटे तुकडे आपल्या दाताखाली आले पाहिजे, त्याची टेस्ट आपल्याला कळली पाहिजे, म्हणून मी हे छोटे छोटे तुकडे यात मिक्स करून घेतलेले आहेत. आता एका एअरटाईट कंटेनरमध्ये मी ही सगळी आईस्क्रीम भरून ठेवत आहे सेट करून घेण्यासाठी. जवळजवळ 8 तास आपल्याला ही फ्रीझरमध्ये ठेवायची आहे सेट करण्यासाठी. 8 तासानंतर मग आपण बघायचं आहे की कशी ही आईस्क्रीम बनते ते. आता त्याआधी मी वरून चिकूचे थोडेसे तुकडे गार्निश करून घेत आहे आणि आता झाकण लावून मी हे 8 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देत आहे. फ्रीजमध्ये ठेवायची नाही तर फ्रीजरमध्ये ठेवायची आहे. 8 तासानंतर मी हे कंटेनर उघडून पाहिलेलं आहे. अतिशय सुंदर पद्धतीचं हे आईस्क्रीम बनलेलं आहे. हे आईस्क्रीम स्कूपरच्या मदतीने तुम्ही यातून काढून सर्व करून घेऊ शकता. तुमच्याकडे स्कूपर नसेल तर अशा प्रकारचा जर चमचा असेल, असा गोल पद्धतीचा, म्हणजे आपण ज्या पद्धतीचे टेबलस्पून वापरतो पण त्यापेक्षा थोडा मोठा असा तुमच्याकडे चमचा असेल तर त्या चमच्याने सुद्धा तुम्ही ही आईस्क्रीम काढून घेऊ शकता. स्कूपरच्या मदतीने आपल्याला जरा सोपं जातं, म्हणून हा स्कूपरसुद्धा मी मार्केटमधून आणलेला आहे आणि या स्कूपरच्या मदतीनेच मी हे आईस्क्रीम काढून घेत आहे. ही जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका आईस्क्रीमच्या व्हिडिओत. तोपर्यंत